जिंदाबाद 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 जनसुरक्षा विरोधी समिती जिंदाबाद 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 जनसुरक्षा विधेयक रद्द झालंच पाहिजे जनसुरक्षा विधेयक रद्द करा जनसुरक्षा विधेयक रद्द करा। महाराष्ट्राच्या सरकारनं या देशामध्ये स्वतःला पहिलं जनविरोधी राज्य म्हणून सिद्ध केलेलं आहे या सरकारनं। आणि लोकांचं नाव घेऊन लोकांच्या अधिकाराचं लोकांची रक्षा करण्याचं नाव घेऊन लोकांचं रक्षण आम्ही करायला कायदा केला आहे असं नाव घेऊन एक विधेयक आणायला त्यांनी प्रस्तावित केलेलं आहे। आणि हे विधेयक खरं म्हणजे लोकांच्या विरोधी आहे। त्याचं नाव काहीतरी आहे की बाबा अमके तमके कोणतरी असतात, नक्षलवादी असतात, ते शहरी नक्षलवादी आहेत, पण ते कायद्यात तसं काही लिहिलेलं नाही। त्यांच्या मुलाखत बोलताना मुख्यमंत्री असं बोललेले आहेत। प्रत्यक्षात प्रस्तावात काय नाही। आता जनसुरक्षा म्हणजे तुम्ही काय जनसुरक्षा करताय? आज आता बातमी आहे की आत्महत्या अजून नव्या मराठवाड्यात किती झाल्या। इथे दलितांच्यावरच्या अत्याचाराला खंडन आहे। इथे बीडचं प्रकरण तर अजून चालूच आहे, भयानक प्रकरण। त्याचबरोबर परभणीच्या ह्याच्यामध्ये अत्याचार झाला दलित पोरावर, त्याचा आणखी समाजावर त्याचं काही अजून काही निकाल लागलेला नाही। स्त्रियांच्यावरचे अत्याचार टोकाला पोहोचलेले आहेत। शेतकऱ्यांच्या वर पूर्वी अत्याचार झालेले आहेत, आता सुद्धा अत्याचार चालू आहेत। आणि आता जी काही ऊसकरी शेतकऱ्यांची, कापूस शेतकऱ्यांची परिस्थिती आहे, पाणी न मिळाल्यामुळे आज टँकरची संख्या ही कधी नव्हती एवढी त्यांनी प्रसिद्ध केली। एवढे टँकर आम्ही सुरू केले। अरे एवढे टँकर सुरू केले म्हणजे आमच्या खिशातले पैसे हे तुम्ही घातले आणि धरणं बांधले, त्या पाण्याचं केलं काय? ज्या ठिकाणी जवळ येत त्याच ठिकाणी पाणी शेतापर्यंत पोहोचते, नाहीतर पाणी शेतापर्यंत पोहोचत नाही। आणि इकडे मात्र टँकर चालू आहेत आणि हे जनसुरक्षेचं नाव घेतात। हे जे आहे चळवळीनं लोकांना जो घटनेनं अधिकार दिलेले बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्यामधल्या ज्यांनी त्यामध्ये स्थापना केली त्या घटनेची, त्या बाबासाहेबांच्या स्थापनेच्या प्रक्रियेमधल्या ज्या घटनेला तुम्ही तिलांजली भासायला निघालेले आहात। आणि त्यामधलं भाषण स्वातंत्र्य, मोर्चे काढण्याचं स्वातंत्र्य, आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य, शांततामय मार्गानं आमचा विरोध व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य, हे सगळंच तुम्ही खलास करून टाकायला निघालेले आहेत। आणि अशा वेळेला हे निमित्त तुम्हाला आम्ही करू देणार नाही। आम्ही यातलं खरं स्वरूप उघड केल्याशिवाय राहणार नाही। आणि याचं जे हे जनसुरक्षा आहे ना, हे जनघातक विधेयक आहे। जनसुरक्षा विधेयक नसून हे जनविघातक विधेयक आहे, असं आम्ही त्याला आता नामकरण करत आहोत।